पुढची बातमी बदलापुरातूनच आहे। बदलापूरच्या प्रगतिशील शेतकरी दर्शना दामले यांनी अथक परिश्रमातनं शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधलाय। काही वर्षांपूर्वी ओसाड माळरा नसलेल्या जागेमध्ये त्यांनी सेंद्रिय शेती केली आहे। आंबा, काजू, फणस, नारळ अशा फळबागांसोबत भाजीपाल्याचीही त्यांनी लागवड केली आहे। शेतीला दर्शना दामले यांनी पशुसंवर्धनाची सुद्धा जोड दिली आहे। दर्शना दामलेंसारख्या एका गृहिणीनं शेतीमध्ये केलेली ही प्रगती तरुणांसाठी अतिशय मार्गदर्शक ठरते। इथे आल्यावर ही जागा घेऊन काहीच नव्हतं। इथे ही सगळी झाडं म्हणजे मी लावलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट खायला आपल्याला मिळाली पाहिजे या उद्देशातून मी लावलं होतं। आणि आज मल्टिपल क्रॉप सगळे फळं घेते मी, म्हणजे आंबा विशेषतः सगळे दापोलीहून आणून छोटी छोटी कलमं लावली होती, ते आज मोठे वृक्ष झालेले आहेत। आंबा, पेरू, काजू, चिकू, केळी, पपई, सीताफळ, रामफळ, लिंबू सगळं काही लावलेलं आहे। त्या व्यतिरिक्त भात शेती आहे माझी इथे 1 एकर, 1 ते 1.25 एकर, आणि भाजीपाला पण घरचा असतो। जवळजवळ सगळं म्हणजे मी इन हाऊस मध्ये केलेलं आहे। हळद घरची, तिखट घरचं। त्या व्यतिरिक्त मी इथे 5 kVA चा सोलार बसवलेला आहे आणि ते सगळं सोलारवरच आमचं लाईट आहे। माझ्या गाडी सुद्धा टाटाची इलेक्ट्रिकची आहे, तर ती पण आम्ही त्याच्यावरच चार्जिंग करतो गाडी सुद्धा। म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये सगळं चाललं पाहिजे असं।